यांच्यातर्फे हळदी कुंकू समारंभ व सत्कार समारंभ होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला स्मरण करून सगळ्यांनी आपण कार्यक्रम चालू करायचा. सूर्यवंशी यांचा सत्कार रत्नाबाई शिंदे करतील.
काढलेत ना. सौ प्रार्थना अमित शिंदे यांचा सत्कार वाघ मॅडम करतील. ऋषिकेश दादांचा सत्कार ओंकार शिंदे हे करतील. व आशाताई माने यांचा सत्कार मालय माने करतील. लक्ष्मण भाऊ नवलाई यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व नतमस्तक होतो. आज प्रभाग क्रमांक 17 मधील साई मंदिर परिसरातील गुलाब कॉलनी या भागामध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ घेतला. संपूर्ण विश्वनाथा मित्रमंडळ गुलाब कॉलनीतील सर्व रहिवासी यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. या सत्कार समारंभाच्या निमित्तानं यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शिंदे यांना, उपस्थित आमचे साक्षीते बळगावचे पती ऋषिकेश पाटील, आपल्या नगरचे माजी यांच्या विद्यापती अर्चनाताई, प्रार्थनाताई, आमच्या खरं म्हणजे त्या मान्यताईंचं सगळ्यांचं कौतुक करायला पाहिजे. त्यांनी गुलाब कॉलनीतलं उमेदवाराची व्हायला लहानपण लढल्या पण असे सर्व या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. उपस्थित सर्व मी संयोजकांचं अंतःकरणापासून या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. मागील 5 वर्षामध्ये केलेले कामं आणि पुढं आपण चांगली कामं करावी यासाठीच आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहात. मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपले माजी महापौर दिग्विजय सुरेश असतील किंवा आमच्या माध्यमातून असेल जे काही कामं झाले असतील आपल्या सर्वांनाच माहिती आहे. वास्तविक लिहाडेवा हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश हाच असतो की आपला परिसर चांगला झाला पाहिजे. अनेक वर्षापासून वंचित असलेला हा परिसर मागच्या 5 वर्षामध्ये भले कोणी करू दे पण कामं कोट्यावधीची कामं या परिसरामध्ये निर्माण झालेली आहेत. आपल्याला सर्वांना माहिती असेल की संपूर्ण सांगली महापालिका क्षेत्रामध्ये आपला प्रभाग एक आदर्श प्रभागच बनण्याच्या मार्गावर आहे. इथे येणारा हा प्रत्येक माणूस हा प्रभागामध्ये राहण्याची पसंती करतो. इथं सर्व सुविधा आहेत. आठवडा बाजारपासून, दवाखान्यापासून, हॉस्पिटलपासून, बँकांपासून जे पाहिजे सगळे या ठिकाणी सहजासहजी नागरिकांना मिळत असते. अतिशय सुरक्षित असणारा हा प्रभाग आहे आणि प्रभागामध्ये येण्याची लोकांनी पसंत करत असतात. आणि म्हणून आपण या निमित्तानं सत्कार समारंभाचा उद्देश हाच असतो की आमच्या पुढच्या काळामध्येही जी कामं आपण सांगत त्या कामं या ठिकाणी केली पाहिजे. या निमित्तानं आम्ही कामं तर करूच पण याही पेक्षा पुढे जाऊन एक समाजामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांचे चक्के असतील, युवकांच्या चर्चा असेल, चांगले आचार, चांगले विचार, चांगले संवाद या माध्यमातून पुढच्या काळामध्ये आपण करू. तसं म्हटलं तर गुलाब कॉलनीमध्ये तशी फार मोठी कामं नाही आहे पण जी काय उर्वरित कामं राहिली असतील ती कामं आपण करू. इथं साईबाबांचं अधिष्ठान आहे. साईबाबांच्या साक्षीनं आपण पुढच्या काळामध्ये या लहान मुलांच्यावर चांगले संस्कार घडवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून ते पुढच्या काळामध्ये, कारण का शिक्षण हे महत्त्वाचा विषय आहे. शिक्षणाबरोबर आपलं असणारे घरात असणारे संस्कार, आपले असणारे आईवडील या आईवडिलांचं संरक्षण केलं पाहिजे, त्यांना सांभाळ केलं पाहिजे. ही खऱ्या अर्थानं जबाबदारी तुमच्या आणि आमच्या पुढच्या काळामध्ये असणार आहे.
विकास कामं तर होऊन जातील, पण विकास कामाबरोबर आपल्या परिसरामध्ये एकमेकांचा मान सन्मान ठेवला पाहिजे, कुटुंबामध्ये एकवाक्यता पाहिजे, कुटुंबामध्ये सगळ्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे. यासाठी आपण त्याला आध्यात्मिकची जोड असली तर पुढच्या काळामध्ये ते 100% यशस्वी होईल. कारण का साईबाबांचा आपण आदर्श जर घेतला, साईबाबांनी लहानपणापासूनच अनेक त्यांनी चमत्कार घडवून आपल्याला दाखवलेले आहेत. ते अवतारी पुरुष होते आणि म्हणून आपल्याला ही जबाबदारी आहे. आपल्या लहान मुलांना मोठं झाल्यानंतर आईची जबाबदारी असते की माझा मुलगा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, मोठा झाल्यानंतर मला तो सांभाळला पाहिजे, पण सांभाळलं जात नाही. यासाठी अध्यात्माची जोड असणं या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे. हे आपण पुढच्या काळामध्ये या सर्व युवकांना माझी विनंती आहे. आपण गणपती उत्सव करतो, दुर्गामाता उत्सव करतो, पण त्याच्या मागचा उद्देश बघितलं पाहिजे. व गणपती महाराज काय आहेत, दुर्गामाता काय आहे, त्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये किती हाल अपेष्टा भावलेले आहेत. त्या काळामध्ये केले ते युद्ध जर बघितलं तर आपण फार सुखी आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 52 वर्षी त्याचं निधन झालं, पण 52 वर्ष त्यांना सतत घोड्यावर बसून त्यांना गुडघ्याचा त्रास झाला हे कोणाला माहीत नाही. आणि म्हणून आपण पुढच्या काळामध्ये हे छत्रपतीचा आचारा जर विचार पुढे घेऊन आपण गेलो तर हा संपूर्ण महाराष्ट्र एक चांगला होईल. छत्रपतींनी अनेक लहान लहान गोष्टीपासून मोठ्याचं शासन कसं असावं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं, त्याचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. म्हणून आपण विकास कामं तर करू, विकास कामं करण्याला कुठली अडचण नाही. आम्ही काय आमच्या खिशात न करणं नाही, सरकार आपल्याला देत असते, सरकार आपल्याकडनं पैसे घेत असते, पण विकास कामाबरोबर आपलं कुटुंब चांगलं ठेवू, आपल्या सर्व वाचनार बांधवांना चांगले संस्कार घडवू आणि संस्कारच्या माध्यमातून त्या आईवडिलाचं रक्षण केलं पाहिजे, आपल्या भावाचं रक्षण केलं पाहिजे, संकटकाळी आपल्या पाठीशी राहिलं पाहिजे. अशा उद्देशानं आपण पुढच्या काळामध्ये काम करू. पण का जाता जाता आपण 1-2 गोष्टी घेऊन जायचं, एक चांगलं आणि वाईट आपण चांगलं करत जाऊ. वाईट आपण पुन्हा करायचंच नाही. कारण का महाभारतामध्ये रामायणामध्ये आपण बघितलं असेल की अनेक वेळेला भगवंतांनी असणारी चुका करणाऱ्या लोकांना माफ केलेली आहे. तसं आपण माफ करत पुढे जायचं आहे. शेवटी आपण आपल्या असणाऱ्या परिसरामध्ये चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतो. आज हळदी कुंकू देखील ह्या ठिकाणी कार्यक्रम आहे, तर त्याचा उद्देश वेगळा आहे की या निमित्तानं आपण एकत्र यावं आणि विचाराची या ठिकाणी देवाणघेवाण व्हावी. त्या माध्यमातून अडीअडचणीला आपण, कारण का महिलाच चर्चा करत असतात, कुटुंबातल्या समस्या महिला एकमेकांना सांगत असतात आणि हे सांगत असताना आपण कुठंतरी आपलं मन मोकळं करत असतोय. आणि म्हणून या ठिकाणी आपण एक चांगला कार्यक्रम घेतला. मी गुलाब पल्लेमधले सर्व युवकांचं मनापासून मी अंतःकरणापासून या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. आपण चांगलेच कार्यक्रम पुढच्या काळामध्ये करू जाव्या. एक मॉडेल वॉर्ड म्हणून आपण पुढच्या काळामध्ये ही सर्व असणारे आमचे नवीन मंडळी, त्याच्यामध्ये आमचे साक्षीताई असतील, प्रार्थनाताई असतील, दिग्विजय असतील, ही सर्व मंडळी काम करणारी मंडळी आहे. आपण पुढच्या काळामध्ये एक आदर्श वार्ड जेणेकरून संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये आपल्या वार्डकडं एक चांगल्या उद्देशानं चांगल्या विचारानं बघितलं पाहिजे. असंच आपण पुढच्या काळामध्ये काम करू. कारण का आम्ही वारकरी संप्रदायामध्ये आम्ही काम करत असतो आणि आपण चांगली कामं करत असतो, सुखादुखात लोकांच्या जात असतो आणि हेच काम करायला आपण करत असते. बाकी सगळी कामं होत असतात. म्हणून आपण या ठिकाणी बोलवणार, या ठिकाणी अधिक काही न बोलता या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो, आमचे जे 4 या ठिकाणी नगरसेवक आहे, आपण जेच काम सांगाल ते पुढच्या काळामध्ये आपण काम करू. या निमित्तानं आपण चांगलं त्या ठिकाणी या निमित्तानं एक संदेश संपूर्ण समाजाला देऊ. त्या ठिकाणी मला बोलवत आमचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी सत्कार केला. वास्तविक सत्कार करण्याची काही आवश्यकता नव्हती. सगळं तुम्ही अनमोल मत आम्हाला दिलेलं आहे. त्या 4 उमेदवारांना, ते 4 उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि या संपूर्ण संयोजकांचा मी अंतःकरणापासून या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अर्चनाताईंना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार. विश्वमाता मित्रमंडळ आणि चिंतामणी मित्रमंडळ या गुलाबपल्लीतील नामवंत किंवा नावलौकिक असलेल्या मंडळांनी आज आम्हाला हळदी कुंकू समारंभासाठी आणि सत्कार समारंभासाठी बोलवलं. त्याबद्दल मी प्रथम त्यांची आभारी आहे. आणि भाऊनी आत्ताच सांगितलं की तुम्ही जो विश्वास ठेवलेला आहे, या विश्वासाला पात्र राहून आम्ही सगळेच, म्हणजे प्रार्थनाताई असतील, साक्षीताई असतील, स्वतः दिग्विजय असतील किंवा भाऊ असतील, आपण सगळ्यांनी मिळून एकत्र राहून आपला वॉर्ड हा इतका चांगला बनवायचा आहे की जशी स्मार्ट सिटी किंवा
माझं शहर ही आपली ओळख असते, तसं पूर्ण सांगली शहराची ओळख म्हणजे आपला प्रभाग क्रमांक 17 व्हावा असं आपण सगळ्यांनी मिळून काम करूयात. फक्त हळदी कुंकू समारंभासाठी नाही, तर आपण एरवीही औपचारिकपणे न भेटता अनौपचारिकपणे आपण सगळ्या भेटूयात. आपल्या काय अडचणी असतील, काय तक्रारी असतील, आपण नेहमी एकमेकांना भेटत राहू, संपर्कात राहू. त्यामुळे म्हणजे आपला प्रभाग आपल्याला जास्त छान करता येईल. एवढं बोलते आणि मी थांबते. धन्यवाद. प्रार्थना त्यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार, मी सौ प्रार्थना अमित शिंदे. प्रथमतः तुम्ही प्रभाग क्रमांक 17 मधून आम्हा सर्वांना विश्वास ठेवून निवडून दिले त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. प्रभाग क्रमांक 17 मधून तुम्ही आम्हाला निवडून दिलं की आमच्यासाठी हा फक्त मोठा सन्मान नाही, तर ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आम्ही पूर्णपणे प्रामाणिकपणे पार पाडू. दिग्विजय दादा असतील, लक्ष्मण भाऊ असतील, यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनातून आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करू. इतकंच सांगते की कोणतंही काम करण्यासाठी आम्ही मागे पडणार नाही. तुमच्या प्रत्येक वेळेला आम्ही 10व्या मिनिटाला इथे हजर असू, इतकंच तुम्हाला सांगते आणि मी ते सांगते. माने मॅडमांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. सत्रामधून सगळ्यांचे आभार मानते की मला उभा राहायला संधी मिळाली आणि एक एक्सपिरियन्स पण झाला. गेली 30 वर्ष मी क्लासेस घेते आणि मुलांना डेव्हलप करण्याचा प्रयत्न करते, परंतु ह्या इलेक्शनचा सुद्धा अनुभव एक अस्मरणीय होता. तरी मी सगळ्यांचे आभार मानते की सगळ्यांनी मला सहकार्य केलं. थँक्यू व्हेरी मच. ऋषिकेश दादांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. मला जास्त बोलता येत नाही, मी शब्द बोलतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथं जमलेले सर्व माझ्या माता भगिनी, मित्रपरिवार यांना नमस्कार. माझी पत्नी साक्षी बोरगावे पाटील यांना आपण निवडून दिलं. त्यांच्यावर तुम्ही सर्वांनी दिग्विजयदादांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्या विश्वासात आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही. आपल्या प्रभागातील जेवढ्या समस्या असतील ह्या सर्व समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू. परंतु माणूस म्हटलं की समस्या रोज उद्भवत राहणार, समस्या कधीही संपणार नाही. पण जेवढ्या समस्या उद्भवतील त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रत्येक 10व्या मिनिटात जसं प्रार्थनाताईंनी सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही 10व्या मिनिटात तिथं हजर राहू. तसंच त्याच्या पुढे जाऊन सांगतो की तुम्ही माझी पत्नीसाठी मतदान केलं, आपल्या ताईंसाठी मतदान केलं, दिग्विजयदादांसाठी, भाऊंसाठी, आमचे दुसरे मित्र शाहबाज बहिरंगाजी यांच्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न केले. आम्ही तुम्हाला एवढा शब्द देतो, समस्या सोडवण्यात तर आमचं कामच आहे, त्या कामासाठी तुम्ही आम्हाला निवडून दिलं. परंतु तुम्ही आम्हाला काम सांगताना एक मुलगी म्हणून, एक मुलगी म्हणून, कुणाची तर बहीण म्हणून तुम्ही आम्हाला एवढ्या हक्कानं काम सांगावं, एवढे आम्ही तुमच्याशी संबंध इतके मजबूत करू की प्रत्येक घराघरामध्ये तुम्हाला काम सांगताना असं वाटलं नाही पाहिजे की एका नगरसेवकाला आपण काम सांगतोय तर आपल्या मुलगीलाच आपण काम सांगतोय, आपल्या बहिणीलाच आपण काम सांगतोय. एवढे आम्ही प्रयत्न करू. इतकं आपलं नातं मजबूत करण्यासाठी आम्ही इथनं पुढचे 5 वर्ष प्रयत्न करत राहू, समस्या सोडवत राहू. समस्या कधी संपणार नाहीत. परंतु दादांचा, भाऊंचा आणि आपले सर्व मित्रपर्यंतचा आशीर्वाद आहे की आम्हाला लढण्याची ताकद मिळतच राहील आणि आम्ही तुमच्या जितके काही आमकाल तुम्ही कामं सांगाल ते 100% निसंकोचपणे, प्रामाणिकपणे आम्ही ते पूर्ण करत राहू. एवढंच मी तुम्हाला आश्वासन देतो. थांबतो. धन्यवाद. विश्वमाता मित्रमंडळ व चिंतामणी मित्रमंडळ यांच्या हळदी कुंकू समारंभास आपण आल्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. प्रार्थना शिंदे आणि अर्चना शिंदे तुमच्या पासून स्टार्टिंग करूया.